घरोघरी तयार केला जाणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे कांदे पोहे. कांदे पोहे करताना आपण काही चुका करतो, त्यामुळे आपले कांदे पोहे हे चिवट आणि वातड होतात. लुसलुसीत न होता ते खूप वातड होतात. त्यामुळे आपल्याला 5 ते 6 तास हे कांदे पोहे लुसलुसीत आणि मऊ कसे राहणार हेच आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, भूमिकी रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 1 वाटी जवळपास जाड पोहे घेतले आहे. हे पोहे आपल्याला स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे आणि साफ करून घ्यायचे आहे. याच्यानंतर मी हे पोहे छान स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. तुम्ही बघू शकता इथं मी छान स्वच्छ असे पाण्याने पोहे धुवून एका चाळणीमध्ये काढून ठेवला आहे. कांदे पोहे तयार करत असताना मी इथं काही पूर्वतयारी करून ठेवली आहे. इथे 1 मोठा कांदा घेतला आहे, मिरची 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहे, कढीपत्ता घेतला आहे, 1 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो हा आपल्याला आवडीनुसार घ्यायचा आहे. जर तुम्हाला टोमॅटो नसेल तर तुम्ही नका घेऊ. आणि इथं मी कोथिंबीर घेतली आहे आणि 1 मोठा आलू कापून घेतला आहे. सर्वात आधी मी इथं शेंगदाणे तळायला टाकला आहे. आपल्याला शेंगदाणे हे छान तडतड करेपर्यंत किंवा छान त्यांना फुटेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथं माझे शेंगदाणे हे छान तळून झाले आहे. एका प्लेटामध्ये मी ते बाहेर काढले आहे. याच्यानंतर मी जिरं टाकलं आहे, मिरची, कांदे, याच्यानंतर मी कढीपत्ता, अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी आलू टाकून घेतला आहे. आलू हे आणि कांदे आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. आणि हे आता सॉफ्ट इथं झालेले आहे. याच्यात मी थोडं तिखट, मीठ, मसाला आणि हळद टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नुसतं हळदसुद्धा टाकू शकता. मला हे कांदे पोहे थोडे तिखट आवडतात, त्याच्यामुळे मी तिखट यूज केला आहे. इथं मी टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो आणि आलू हे आपल्याला पूर्ण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे. इथे टोमॅटो आणि आलू छान सॉफ्ट होईपर्यंत मी परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि आलू छान सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये मी भिजत घातलेले पोहे टाकून घेत आहे आणि आपल्याला हे पोहे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पोह्याला कलर पण खूप सुंदर असा येत आहे. सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर आपले पोहे किती छान सुरेख आणि कलरफुल दिसत आहे. अशा प्रकारे इथं माझे पोहे छान तयार झालेले आहे. आणि आपल्याला हे पोहे आता थोडं 2 ते 5 मिनिटं ताट झाकून वाफवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथं पोहे माझे वाफवून घेतला आहे आणि त्याच्यात मी थोडं सांबार पण टाकलं आहे. तुम्ही बघू शकता पोह्याला खूप छान कलर आलेला आहे. इथं आता मी जे तळलेले शेंगदाणे होते ते टाकून घेत आहे आणि आपले पोहे इथं रेडी आहे. अशा प्रकारे तुम्ही माझे तयार केलेले कांदे पोहे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे खूप धन्यवाद. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.